हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा झोम किचन मध्ये परत एकदा अगदी तुमचं मनापासून स्वागत. सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद, सगळ्या व्ह्यूअर्सचे अगदी मनापासून आभार. मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे. आता सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात भजी म्हटलं की सगळ्यांना आवडतात. तर मी आज तुम्हाला लोणावळा स्पेशल भजी दाखवणार आहे. ती म्हणजे कॉर्न कुरकुरीत. पावसाळ्यात कॉर्न पण खूप छान येतात बाजारात, अगदी कोवळे मस्त स्वीट कॉर्न आलेले असतात. तर आज मी त्याची तुम्हाला भजी, खूप छान अशी कुरकुरीत भजी दाखवणार आहे. तर मी इथे 2 कॉर्न घेतलेले आहे. तर कॉर्न काय करायचे, आपल्याला असे चिरून घ्यायचे. चिरून घेतल्याने काय होतं, त्याचे पूर्ण तुकडे होतात. तुम्ही अख्खे कॉर्न घेऊ नका. जर तुम्ही असे संपूर्ण कॉर्नचे दाणे घेतले ना तर ते तेलात फुटू शकतात. जर तुमच्याकडे पूर्ण कॉर्नचे दाणे असतील ना तर ते काय करायचे, असे चोळून घ्यायचे. मग तुम्ही ते लोटीचे साह्याने करू शकता किंवा मग थोडेसे तुम्ही असे बत्त्याने थोडेसे ठेचून घेऊ शकतात. पण मिक्सरमध्ये नाही काढायचे. जर मिक्सरमध्ये काढलं तर त्याला पाणी सुटू शकतं. अशा हाताने जरी चोळले ना तरी सुद्धा ते छान फुटतात. त्याच्यामुळे असेच करून घ्यायचे. संपूर्ण कॉर्नचे दाणे घ्यायचे नाहीयेत, ते तेलात फुटतात. आता मी त्यात घालण्यासाठी घेतलेला आहे कढीपत्ता, 5-6 हिरव्या मिरच्या. कॉर्न थोडेसे गोड असतात त्यामुळे मग मिरची 2 तुम्ही जास्ती घातल्या तरी टेस्ट छान येईल. आणि 1 ते 1.25 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. हे छान आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचंय. याच्यात तुम्ही धने आणि थोडेसे जिरे घातले तरी चालतील. बारीक करताना माझ्याकडे धने जिरेची पावडर आहे त्यामुळे मी इथे बारीक करताना नाही घेतलेले. बघा, हे आपण असं जाडसरच बारीक करून घेतलेलं आहे. हे टाकून घ्यायचं आहे. यात तुम्ही लसूण पण घालू शकता खात असाल तर. इथे मी घेतले 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. हे माझं घरचंच डाळीचं पीठ केलेलं आहे. आणि अर्धी वाटी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. तर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर फक्त तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल, किंवा मग तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही फक्त कॉर्नफ्लॉवर घातलं तरी चालेल. कलरसाठी म्हणून फक्त आपल्याला एक अर्धा चमचा तिखट घालून घ्यायचंय, अर्धा चमचा हळद घालायची आहे, पाव चमचा हिंग, चमचा धना आणि जिऱ्याची पावडर. अगदी थोडासा मी ओवा घेतलेला आहे, छान हातावर चोळून टाकायचं आहे. पाऊण चमचा घेतलाय मीठ, तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता. कोथिंबीर मी भरपूर घेतलेली आहे, अर्धी वाटी कोथिंबीर टाकलेली आहे. आता हे छान आपल्याला चोळून घ्यायचंय. आता आपल्याला यात अगदी थोडं पीठ करून घालायचंय. एवढे जरी आपण घेतलेले आहेत सगळे पीठ तरी सगळे एकदम घालायचे नाहीये. जसं लागेल आपल्याला, मक्याला कसं पाणी सुटलेलं असेल तसे आपण पीठ घालून घ्यायचे. सगळे एकदम पीठ घालायचं नाहीये. बघा, मी इथे आता अर्धच घालून घेतलंय, अर्ध शिल्लक ठेवलेलं आहे. आणि पाणी वापरायचं नाहीये आपल्याला, याच्यातच भिजवायचं आहे. अगदी वाटलंच तर एखादा चमचा, या चमच्यानी एखादा चमचा फक्त पाणी घालायचंय. बघा, अजिबात पाणी लागलं नाही. आणि जेवढं मी अर्ध पीठ घेतलं होतं तेवढं बरोबर लागलंय आपल्याला. आणि यात तुम्ही कांदा खात असाल तर तुम्ही कांदा घातला तरी चालेल. बघायचंय याचा असा गोळा बनतोय का. जर असा बनत असेल छान, बघा लगेच आपली भजी आपल्याला करून घ्यायची. बघा, तेल आपण छान तापवून घेतलेलं आहे. गॅस मी मीडियम केला आहे आणि 2 चमचे तेल आपल्याला त्या पिठात घालून घ्यायचंय, म्हणजे भजी आपले छान कुरकुरीत होतात. गॅस मी अगदी मीडियम केलेला आहे. आणि असे भजे सोडून घ्यायचे. मीडियम गॅसवरच तळायचे, म्हणजे भजे आतपर्यंत छान तळले जातील. छान कुरकुरीत अगदी ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. आता भजे थोडेसे होत आले की मी टाकून घेते मिरच्या त्या बरोबर खाण्यासाठी टाकते. पण मिरची मी अशी चिरून घेतलेली आहे, पूर्ण मिरची टाकायची नाहीये, नाहीतर मग ती फुटू शकते तेलात. मिरची पण आपल्याला त्याच्याबरोबर छान तळून घ्यायची. बघा, छान अशी आपली भाजी तयार आहे. आता मी काढून घेते.
सोप्या पद्धतीने लोणावळा स्पेशल भजी आपली घरच्या घरी इतकी सुंदर तयार झालेली आहे. मस्त अशी पावसाळ्याचे दिवस आहे आणि गरम गरम बाहेर पाऊस पडतोय आणि आपण अशी भजी खायला खूप छान वाटतं. वरतून अगदी कुरकुरीत आणि आतून छान अशी मऊ सॉस बरोबर, हिरव्या चटणी बरोबर. हिरवी चटणीची रेसिपी पण मी आपल्या चॅनलवर बऱ्याच वेळा अपलोड केलेली आहे. तुम्ही त्याबरोबर खाल्ले तरी खूप छान लागते. माझी आजची साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.